शिवसेनेला जो एक महत्त्वाचा जो फायदा झाला मागच्या निवडणुकांमध्ये तो मवियामुळे झाला. मवियात तुमच्याबरोबर काँग्रेस होती, त्यामुळे मुस्लिम मतं तुम्हाला त्यावेळेस मिळाली होती. पण आता या निवडणुकीत तुमच्याबरोबर काँग्रेस नाही आहे, काँग्रेस वंचित बरोबर आहे. तर तुम्हाला वाटत नाही की त्याचा तुम्हाला एक फटका बसू शकतो की मवियात तुम्ही बघा, नाही हा आहात? एक मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि आमचं काही विसर्जन नव्हतं झालेलं. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. पण आम्ही आज सुद्धा एकमेकाच्या विरोधात कुठे बोलतोय? ना काँग्रेस माझ्या विरुद्ध बोलतोय, ना मी त्यांच्या विरुद्ध बोलतोय. त्यांना जसं वाटत असेल ते प्रत्येक पक्ष त्यांचा त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. काँग्रेसला त्यांनी का घेतला निर्णय मला अद्याप कळलेलं नाहीये. ते बोलले ना राज ठाकरे तुमच्याबरोबर आले नाही, पण म्हणून नाही ना. मला डायरेक्ट ते काय बोललेलं नाहीये. आणि राज ठाकरे आणि मी एकत्र येण्याचा निर्णय आमच्या दोघांचा आहे. तो मला तिसऱ्याला विचारण्याची गरज नाही. तसं त्यांनी आमच्या सोबत राहायचं की नाही हा त्यांचाही विचार, त्यांचा निर्णय असू शकतो आणि आमचाही विचार असू शकतो. त्यामुळे मवियाचा तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मवियाचा बळी गेला असंही होऊ शकतं. म्हणजे असंही त्याचा अर्थ निघू शकतो की काँग्रेस तुमच्या राज ठाकरेंबरोबर त्यांच्यामुळे बरं, मवियाचा बळी गेला असं आपण मानूया. हां, परत मी सुरुवातीकडे जातो आपल्या मुलाखतीच्या. महायुतीमध्ये अजित पवार त्यांच्यावरती बोलतायत, गणेश नाईक त्यांच्यावरती बोलतायत. काल तर मेंढ्याच्या मिरवणुकीमध्ये 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजपच्या लोकांनी दिल्या. मग तेच एकमेकाच्या उरावर बसलेत ना. तसं तर आम्ही एकमेकाच्या उरावर नाही ना बसलो. हे भ्रष्टाचार म्हणजे आमचं काम हे आम्ही म्हणजे ते महायुती किती भ्रष्टपणे कारभार करते हे त्यांचेच मंत्री बोलतायत.